नमस्कार. आज मी आपल्यासमोर कथा वाचन घेऊन आले. अरुणा ढेरे यांचा एक कथासंग्रह आहे, अज्ञात झऱ्यावर रात्री. त्या संग्रहातली मला आवडलेली एक कथा. कथेचं शीर्षक आहे धुकं. काळ्या भोर केसांचा आंबाडा उलगडून ती आजीच्या पुढ्यात बसली होती. पाठीवरच्या ओलसर केसांतून आजीची फणी फिरत होती. मस्तकातले कुठले कुठले बिंदू त्या थरथरीसरशी जागे होत होते. डोळे किलकिले करून पाहत होते. निळ्या तजेल्यांची झुळूक इकडून तिकडे फिरत होती. उरे का ग विंचरणं, वळू वेणी? गुंता काढून झाला तसं आजीनं विचारलं. ती नुसतीच हुंकारली. पाठीवरच्या सावळ्या उजेडाचे आजीनं 3 भाग केले. मुक्ते, अगदी तुझ्या आईसारखेच तुझे केस. अशीच ती पण बसायची माझ्या पुढ्यात दर न्हाणवारी. असेच भले थोरले केस, अनरिठ्या शिकेकाईचा असाच वास. तेल मात्र वाटीनं लावायची हो मी. तेवढं तू मात्र ऐकत नाहीस. मुक्ता हसली. तेल भरपूर लावण्याबद्दलचा आजीचा आग्रह तिला काही नवा नव्हता. उलट वळून तिनं आजीच्या गळ्यात हात टाकले. आजी, अगं मी तुझी नात आहे, नात. चांगलं 2 पिढ्यांचं अंतर आहे, समजलीस? तुझ्या वेळेसारखी चपचपीत वेणी नाही बाई आवडत आता. पिढीतल्या अंतराचं मला नको सांगूस, तिला पाठमोरं करून पहिला पेड घट्ट घेत आजीनं म्हटलं. 50 वर्ष उशिरा कोय लावली तरी आंबा तो आंबाच उगवायचा मुक्ते. त्याला जांभळं नाही लागायची. माणसं तर सगळी इथून तिथून सारखी. अगं आता आंब्याला सुद्धा जांभळं आणतील शास्त्रज्ञ. जग किती पुढे गेलंय. तुला नाही कळणार या मधल्या घरातल्या झोपाळ्यावर बसून. मुक्ता हट्टावून आजीला पटवत राहिली. पण गप्प बसेल ती आजी कसली. जग पुढे नाही ना मागे नाही. 50 वेळा बदला माती, पण झाड भुईवरच असतं ना. आणि भुईचा बदल म्हणशील तर झाड तेवढा मानून घेतं की नाही. माणसाचं तसंच असतं बाई. आजी पुढे सगळं कसं स्वच्छ आहे. मुक्ताला नवल वाटलं. पुन्हा उलट वळत तिने आजीचा चेहरा हातात धरून किंचित झुकवत म्हटलं, आजी तू मला फार आवडतेस ग. चल समोर बघ, उगीच लघळपणा नको. आजीनं अर्धवट हसत तिचा शेपटा धरून तिला बस्त केलं आणि उरलेले पेड भराभर वळून टाकले. मुक्ताला उठ ग असं म्हणत ती तशीच मागे चटईवर लवणली. मुक्ता मात्र तशीच बसून राहिली. मग थोड्या वेळानं समोरच्या आरशात पाहत केसांची महिरप चाचपताना बसल्या जागीच थोडी मागे सरकली. आजीचा अधू पाय तिच्या अगदी हाताशी आला. मुक्तानं तिच्या तळव्याला हळू हात लावला. नेहमीसारखा आजीनं पटकन आखडला नाही पाय. तिनं आजीकडे पाहिलं. कसली तरी तंद्री लागल्यासारखे तिचे डोळे शून्यात होते. आजीला आता काय आठवत असेल. बहुतेक आजोबांनी केलेलं तिच्या केसांचं कौतुक. त्यांनी कधीतरी उच्चारलेलं कौतुकाचं एकच वाक्य आजी पुन्हा पुन्हा सांगते. त्या एका वाक्यावर आजीनं स्वतःच्या रूपाचं चीज करून घेतलं. अशी कशी? खरं तर दुसरेपणाची म्हणून ती आपल्या म्हणजे पाद्यांच्या घरात आली. पायानं अधू, पण झळझळीत देखणी आणि अगदी शांत. शांत म्हणजे कमालच. मुक्ताला जुनं ऐकलेलं आठवूनही त्रास झाला. सासूनं आजीला खूप छळलं म्हणे, पण आजी कधी उलटून भांडलीही नाही आणि कधी हमसून रडलीही नाही. मुक्ता आजीचा शांत पिकलेला चेहरा पाहत राहिली. हे सोसण्याचं बळ कुठून आणलं आजीनं? आजोबांच्या सहवासातून. त्या दोघांचं खूप पटायचं म्हणे.
हे एकमेकांशी जन्म जोडून देणं कसं जमत असेल? सुधेंदूचं नेहमीचं पालुपत तिला आठवलं. हळूहळू सगळं होत जातं. मुक्ता तुमच्या इंटेन्सिटीवरच त्याचे अर्थ अवलंबून असतात. आणि तिचं नेहमीचं वाद घालणं. हळूहळू कसं होत जाईल? इतकं का सोपं असतं सगळं? मग सुधेंदूची तीच थट्टा. जितकी जीव तोडून दरवेळी भांडतेस आणि वितंडवाद करतेस ना, तितकं जीव तोडून केलं की सगळं होतच. बघ, माझं म्हणणं पटत असेल तर ही भांडताना वाया जाणारी शक्ती तेवढी साठवून ठेवायला शिक. आजीनं काय साठवलं असेल? हीच अशी भांडणात वाया जाणारी शक्ती? आपल्या सासूबाईंच्या शेवटच्या दिवसातही आजीनं त्यांचं सगळं मनोभावे केलं. फार हाल झाले त्यांचे आजारपणात. पण आजीनं पोरीसारखं केलं त्यांचं. जसं आयुष्यभर केलं तसंच. मरताना म्हणे ती बाई म्हणाली, अगं आज पोतर निवडुंगाच्या फऱ्यात जन्म काढलास तू, अन मरण काळी मला गोहा काटेसल कशाला? दुस्वास केला असतास तर सुखानं तरी मेले असते. आता हे भलतं दुःख मला का देतेस बायो? आजीची सासू तिच्या सावलीला अशी जळत निवत गेली. मुक्तेला वाटलं हे सगळं आपल्याला आपल्या आईनं सांगितलेलं. पण आजीनं ह्यातलं काही सुद्धा कधी सांगितलं नाही. आजोबांनी केलेलं तिच्या केसांचं कौतुक सोडलं तर खरंच ही सगळी भळभळ ती कधी नाही बोलली. ती बोलायची तिच्या माहेरच्या वाडीबद्दल, तिथल्या नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याबद्दल, मुसळधार पावसानं झोडपून गेलेल्या झाडांबद्दल. एका मंद उदास लयीत आजी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या त्या दूरच्या गावात झोके घ्यायची. मधल्या घरातला अधर अधर उजेड, त्यात मिसळणारा झोपाळ्याच्या करकरीचा आवाज आणि पांढरी शुभ्र आजी. झोपाळ्यावरून एकदा माहेरच्या तर एकदा सासरच्या गावात झुलत असलेली. तिच्या सासरी मंगलोरी कौलांचं घर. श्रावण भादवा आला की थेंबांच्या तोरड्या घालून छुन छुन करणारी दारातली झाडं, दूर जाणाऱ्या घाटीकडून दारापर्यंत झुळझुळत उगवणारी सोनकीची फुलं, नवरात्रात त्यांच्या आणि तीळ फुलांच्या माळा करून देणारी मोनी भागीरथी, अन्नपूर्णेसारख्या आजीच्या सुगरण सासूबाई, त्यांनी नेमानं काढून ठेवलेली चतकोर भाकरी खाण्यासाठी खिडकीपाशी येणारा कावळा. आजी असं किती किती सांगत असायची. मुक्ताला मात्र 1000 प्रश्न विचारावेसे वाटायचे. कावळ्याला नेमानं भाकरी घालणाऱ्या आजीच्या सासूला आजीला उपाशी ठेवताना काहीच कसं वाटलं नाही. त्या मोन्या भागीरथीचं कौतुकानं लग्न करून त्याला धडपडली ती बाई. पण स्वतःच्या गौराईसारख्या सुनेचं कौतिक करावं असं तिला कधी कसं वाटलं नाही. मुक्ता मनात चिडचिड करायची. आजी मात्र अगदी निवळ पाण्यासारखं बोलते नाही. आजी ग. मुक्तानं एकदम तिच्या पायावर हात ठेवत तिला हलवलं. काय ग पोरी, म्हणत ती उठून बसली. आजी, तुझ्या सासूबाईने तुला इतकं छळलं तरी कसं सहन केलंस ते? त्यांचं सगळं कौतुकानं करत बसणं मला नसतं जमलं. मुळात मी एवढी शांत नसतेच राहिले. निदान त्यांचं करताना तरी त्यांना जाणीव करून दिली असती त्यांच्या वागण्याची. हे एकदम काय सुचलं ग तुला मध्येच? आजीनं नवलानं तिच्याकडे पाहत हसली. हसू नको, मुक्ता फणकारली. सांग मला खरं खरं, तुला हे सगळं आठवून त्रास होत नाही? होतो हो ना? आजीनं क्षणभर डोळे मिटून घेतले. मग ती म्हणाली, मुक्ते, आमच्याकडे नदीला हौर यायचा. डोंगरात पाऊस पडला की एकाएकी पाणी वेड्या गत धावत यायचं. तांबडं धोप पाणी आवाज करत यायचं, न बघता बघता पार परसापर्यंत पोचलेलं असायचं. पहिल्यानं सासरी आले तेव्हा सासूबाईंना म्हणाले, रात्री पाणी वाढलं तर हो, मला भीती वाटतेय त्या तांबड्या पाण्याची. तशी त्या म्हणाल्या, सुने,
इथला एक हौर पाहिलास की दुसऱ्यांदा भ्यायची नाहीस. येतं तसं जातं बरं पाणी. न तांबडं कशानं? थोडं ओसरू दे. एकदा मातीचं वाहून गेलं, गाळ बसला की मग बघ निवळ निवळ होतंय. आणि तसंच झालं हो मुक्ते. पहिल्यानं भ्यायले, मग कधी सुद्धा नाही. डोळ्यानं पाहिलं ते रो रो आवाज करणारं पाणी अल्लाद ओसरून जाताना. तशी भीतीच गेली बघ. तू सुद्धा एकदा मुद्दाम जाऊन बघ. बघ ते तांबडं धोप पाणी कसं आपसूक निवळ होत जातं. आजीचा तो हौर बघायला खरंच गेलं पाहिजे. सुधेंदूला घेऊन जावं एकदा. आजीनं सगळं कडूशार जिथं जिरवलं ते पाणी पाहिलं. पण ते पाणी तर इथंही आहे, आजीच्या वाहत्या बोलण्यात सुद्धा. उठ ग पोरी, तुझा तो सुधेंदू यायचा आहे ना. आजीनं आठवण दिली, पण तिला उठावंसं वाटेना. सुधेंदू खरं तर तिच्याच कामासाठी यायचा होता. तिचा बालपणापासूनचा दोस्त. वर्षापूर्वीपर्यंत नुसताच आपला एक छानसा मित्र होता. सोशल वेलफेअरचा कोर्स तिनं वर्षापूर्वी जॉईन केला तेव्हा हा नुकता बीटेक झालेला. म्हणाला, मी पुढे करणार आहेच काहीतरी, शिक्षण नाही सोडणार, पण तुलाही मदत करेन. मला पण करावंसं वाटतं काहीतरी स्वतः पलीकडचं. आणि मग थोडा नेहमीसारखा वागत असला तरी थोडा वेगळाही वागायला लागला. कळत नकळत जवळ येणारा त्याचा श्वास मुक्ताला आपसूक वेगळा जाणवायला लागला. म्हटल्याप्रमाणे त्यानं तिला खूप मदत केली तिचं प्रोजेक्ट पुरं करण्यात. तिच्या बरोबरीनं कुठल्या कुठल्या वस्त्या हिंडताना तो कितीकदा विसरून जायचा तिचं अस्तित्व. तिनं हे हरखून अनुभवलेलं. पण तरी तिला त्याच्याशी स्वतःला जोडून देणं जमत नव्हतं. अवघ्या 2-3 महिन्यात आता आपला प्रोजेक्ट सादर करायचा आहे. त्यानंतर हे काम कधी संपायचं तुझं? आजीनं मध्येच विचारलं. अजून 2-3 महिन्यात संपेल. एवढंच का? आणि मग नंतर ग? नंतर सर म्हणतात तशी डिपार्टमेंटमध्ये लेक्चरशिप की सुधेंदू म्हणतो तसं चाकोरी बाहेरचं मला करता येण्याजोगं खूप काही. मुक्तानं मान झटकली. सुधेंदूच पुन्हा. तिला स्वतःला त्याच्याबद्दलचं काही निश्चित उलगडतच नव्हतं काही केल्या. मुक्ते, आणखी 2-3च महिने म्हणतेस तर एकदा तुझ्या सुधेंदूच्या घरी जाऊन सगळा उलगडा व्यवस्थित करायला हवा. रीतीप्रमाणे आठवल्यांना विचारायला जायला हवं ना आम्हाला. मुलामुलांवर परस्पर निभावणं बरं नाही. एकदा त्यालाही बोलेन म्हणते हे. आजी आडवी होत कुशीवर निजत म्हणाली. मुक्ता काही बोलली नाही. हळूहळू तीही आजी शेजारी लवणली. आजीच्या पदराचा शुभ्र वास तिच्या अगदी नाकाशी थांबला. मऊ सुरकुतलेला गोरा गोरा वास. आजीच्या अंगाला येणाऱ्या वासात तिला अगदी तान्ह झाल्यासारखं वाटलं. एकदा आजोळी गेली असताना ती हट्ट धरून लांब तिकडे लक्ष्मी केशवाच्या देवळात आजीबरोबर गेलेली. गौरी गणपतीचे दिवस. पावसाळा सरत आलेला आणि एका वळणावरून पुढे जातात तो दरीतून ढगांचे लोटच्या लोट उठून चालले. पाहता पाहता भोवतालचं सगळंच नाहीसं झालं. तिचं ओरडणं सुद्धा घशात राहिलं आणि ती नुसतीच चकित भयानं समोर पाहत उभी. तिचा हात आजीच्या हातात होता. त्याचा ऊब मऊ स्पर्श धरून तिनं पाय पुढे पुढे टाकला आणि आजीच्या त्या स्पर्शाबरोबर चालत ती धुक्या पार आली तेव्हा अगदी पुढ्यात तिच्या शेवाळ माखलेल्या दगडी भिंतीवरून चढत लक्ष्मी केशवाचा कळस लख्ख आभाळात चमकत होता. तिला ओवरीत नेल्यावर तिचा ओला झगा काढून आजीनं तिला जवळ घेतलं, मात्र ती ओक्साबोक्शी रडत सुटली. धुक्यातलं ते विस्मयचकित करणारं भय, नंतरच्या लख्खपणात आधीच्या रितेपणाची दाटून आलेली जाणीव आणि पूर्ण उघड्या शरीराला वेढणारा तो आजीचा मऊ शुभ्र वास, हे सगळं अगदी जिवंतपणे पुन्हा पुन्हा मुक्ताला आठवत असे.
आजीच्या पदरात तोंड खूप असताना आत्ताही तिला ते सर्रकन आठवलं. एक आवंढा तिच्या घशात अडकल्यासारखा झाला. दुखून आलं. आजीनं तिचं तोंड वर घेतलं आणि मग हळूहळू सगळा चेहरा चाचपल्यासारखे तिचे हात मुक्ताच्या तोंडावर फिरले. मुक्ते, बाई, तुझ्या मनात नाही का त्याच्याशी लग्न करायचं? नसेल तर राहू दे. तुझ्या बापाला आणि त्या पोरालाही समजावीन हो मी. खरंच सांगते. अगं, आवडीनं सगळं केलं तर सगळं काही सोनं होऊन लागतं बघ. आणि बळेनी केलं तर हातीही येत नाही नि केशवासही पोचत नाही. आजीनं सगळं आयुष्य या आवडीनंच तर सोन्याचं केलं नाही का? मुक्ताला लक्कन जाणवलं. एरवी या झुळझुळत उमलणाऱ्या सोनकीच्या फुलांसारख्या आठवणी आजीच्या उतरणीवर कशा दूरपर्यंत हसत राहिल्या असत्या. केशवाचं नाव एवढ्या समाधानानं कसं ओठावर आलं असतं? मुक्तानं म्हटलं, आजी, माझ्यापेक्षा सुधेंदू लहान आहे बरं का, चांगला 6-7 महिन्यांनी. तुला तो चालेल? मला काय चालायचंय, तुम्हाला चालतंय ना. अगो, मन मोठं असलं म्हणजे सगळं निपतं बाई. वयाचं भय त्यास नाही वाटलं म्हणजे झालं. मुक्ताला वाटलं आजीमधल्या या वाटा कशा कुठेही न अडखळता थेट आपल्यापर्यंत येत आहेत. पिढीतला फरक इतका सहज वळवून घेतला यांनी की आपल्या बोलण्याची आपल्यालाच लाज वाटावी. मघा तिनं केसांना तेल लावण्यावरून आजीला ऐकवलेली वाक्य तिला आठवली. तिनं शरमून आजीकडे पाहिलं. आजी तिच्याकडेच पाहत होती. ती हसली तेव्हा मग मुक्ताही थोडकं हसत म्हणाली, एकदा तुझ्याबरोबर धुक्यात सापडले होते बघ. 10-12 वर्षांची असेल नाही मी तेव्हा. तेव्हा जसं झालं होतं तसंच झालंय माझं. काहीच कळत नाहीये, सगळं धुक्यात सारवल्यासारखं. बाई ग, धुक्याचं काय एवढं घेऊन बसलीस? रस्ता आपल्या पायाखाली असतो की नाही? आवडीचं माणूस बरोबर असलं म्हणजे सगळं तरून जातं मुक्ते. सगळं म्हणताना आजीनं काढलेला हेल धरून मुक्ता त्याला लोंबकळत राहिली. आवडीचं माणूस म्हणजे तरी कोण? सुधेंदू? तिला उगाच दाटल्यासारखं झालं. असं बरेचदा व्हायचं तिचं. तिच्या या अवस्थेला सुधेंदूची उपमा पण धुक्याचीच. म्हणतो, तुझ्यात थोडं निवळ पाणी आहे आणि खूपसं धुकंच. उगाच काव्यात्मक कल्पना करू नको. म्हणून त्याला उडवून लावलं तरी तिला माहित होतं की ते किती खरंय. तिला या धुक्याची थोडी भीती वाटायची आणि नंतरच्या स्वच्छपणाची थोडी व्याकुळताही. तिला आता मात्र एकदम कळून आलं की तिच्या रस्त्यावर वारंवार धुकं येणार आहेच. शिवाय त्याचा विस्मय आणि भय. नंतरचा लख्ख ओला लक्ष्मी केशवाचा कळस आहे आणि ते पाहताना कोसळलेलं रडूही आहे. तेव्हा मी का रडले हे आजीला मात्र आपसूक कळलं. आता सुधेंदूला ते कळेल का? ती एकदम उत्सुक बनली. सुधेंदू येणार या कल्पनेनं उजळून गेली. आजी डोळे मिटून पडली होती. आजी शेजारून उठून तिनं थंड पाण्यानं तोंड धुतलं. तरतरीत चेहरा आरशात निरखत साडी बदलून ती मागच्या अंगणात आली. गुलबक्षी तरारली होती. जाईवरही खूपशा कळ्या डुलत होत्या. आण ग थोड्या खळ्या खुडून, गजरा करून देते तुला. आजीनं आवाज दिला तशी मुक्ता हसली. आजी खिडकीत आली वाटलं. मला वाटलं झोप लागली हिला. तिनं वळून मान डोलावली. कळ्या खुडता खुडता तिला लक्ष्मी केशवाची मूर्ती आठवली. श्रावणात सांज सकाळ मूर्तीवर घवघवीत हार असायचा जास्वंदीचा आणि संध्याकाळी जाईचा. दुपार कलता कलता ओवरीत कळ्या गुंफत बसलेली पुजाऱ्याची गिरजाक्का कशी सुरेल गुणगुणत असायची. दुरून करुण मागावयाले, मी माझे पाहिले तव काही नाही. ते गुणगुणणं हळूहळू सबंध हारात ओवलं जायचं. मग मूर्तीभोवती जाईच्या वासाची ती ओवीच रेंगाळते असं वाटायचं.
आजी म्हणते, माणसाचं आयुष्य असतं तरी केवढं. एक ओवी गावी न पैल पालखी जावी. पण ही देहाची पालखी पैल जाताना एक ओवी गाणं सुद्धा किती अवघड होत असतं. आजी कशी आली इतक्या लांब? पैल धुक्यात पाय ठेवायला अशी आपसूक मोकळी वाटते. आजोबा जाऊनही 6 वर्ष होतील आता. त्या धुक्यात आजीला मग आवडीचं कोण सोबत करेल? पदरातल्या कळ्या तिनं आजीपुढे टाकल्या. कर लवकर म्हणाली. का ग, कुठं जायची आहेस लवकर? आजीनं विचारलं तशी मानेनच नाही म्हणाली. उगीच म्हटलं ग. पण आजी हसली नाही. म्हणाली, कार्टे, तुझे आजोबा गेले तेव्हा तुला केशवा पुढं उभं केलं होतं. म्हटलं त्याला, अरे माझी लेक नेलीस, यांना बोलावलंस, हिला माझ्यावर का रे बाबा टाकलंस? पण लक्षात ठेव, एकदा हिला हिच्या नवऱ्याच्या हाती निरवलं की मीही तुझ्याकडे यायची हो. पोरी, एकदा तुला आपलं माणूस मिळालं की माझा पाय मोकळा झाला जायला. अगं, आता तो माझ्या वाटेवर उभा असेल बये. कोण? मुक्तानं नकळून विचारलं. पण आजीनं उत्तर दिलं नाही. पुरा केलेला गजरा फक्त तिच्या हातात दिला आणि झोपाळ्यावर आपली मुकाट बसून राहिली. मुक्ताला बावरल्यासारखं झालं. गजरा माळत ती बाहेरच्या खोलीत आली तर दारात सुधेंदू उभा. काय ग, चेहरा असा का दिसतोय? त्यानं शेजारी येत विचारलं. तर मग मुक्ताला एकदम रडूच फुटलं. ती हमसाहमशी रडायला लागली आणि तिच्या केसांवरून हात फिरवत सुधेंदू शांतपणे उभा. झोपाळ्यावरून आजीनं हे पाहिलं की नाही केशवाला ठाऊक. कशी वाटली तुम्हाला? कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.